आणि संपूर्ण याद्या दुरुस्त केल्यानंतरच मग स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्याव्या अशी आमच्या सर्व पक्षाची मागणी कालच्या मोर्चामध्ये आम्ही इलेक्शन कमिशनला केली. आणि म्हणून इलेक्शन कमिशननी कोणत्याही राजकीय दबावामध्ये न येता या संपूर्ण या तपासून ज्या काही त्रुटी आहेत, ज्या काही चुका आहेत, चुका म्हणजे त्या चुका जाणीवपूर्वक आहेत, जाणीवपूर्वक ज्या चुका त्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत निवडणुका जिंकण्यासाठी, त्या संपूर्ण दुरुस्ती करूनच मग स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्याव्या अशी सुद्धा आमची मागणी आहे. आता ही तुमची इथलीच लिस्ट आहे, अमरावती जिल्ह्याची. अमरावती कुठं पेज नंबर कोणती पाहिलं डुप्लिकेट रापort याच्यामध्ये सुद्धा अनेक डुप्लिकेट. काय नाव सांगितलं? ठाकरे. हो, सगळे तेच आहे डुप्लिकेट वाले, सगळे डुप्लिकेट नंबर. टोटल 20,000च्या वर आहेत नाव. हे म्हणजे डुप्लिकेट असे धरून 50% जरी गेलं तर 10,000च्या वर डुप्लिकेट वोटर आपल्या जिल्ह्यात. आपल्या जिल्ह्यात प्रत्येकाचं सॉर्ट केलेलं आहे. आता ते असं काढलं जिल्ह्यात काढलंय, पूर्ण जिल्ह्यातच काढलेलं आहे. अमरावती आहे, याच्यात बडनेरा आहे. म्हणजे काही काही ठिकाणी आताच मला दाखवलं रवी ठाकरे, कुंदाताई यादव, कुंदाताई यादव, कुंदाताई यादव, कुंदाताई यादव. 4 हा, शेवटी कुठे आहेत ती यादव जी आहे. कुंदा पहा कुठे मग चष्मा गेलं कुठे कुंदा ही कुंदाताई कुंदाताई यादव 2 ठिकाणी अचलपूरला आहे. पण त्यांचे जे नंबर आहेत हे वेगवेगळे आहेत, म्हणजे अलग अलग बूथवर आहेत. याच्यामध्ये आता समजा कुणाल भारत आगलावे म्हणून आहे, तो बडनेरामध्ये आहे. त्याचा पार्ट नंबर 181 म्हणजे त्या या मधल्या यादीचा. त्याच्यानंतर कुणाल भारत या आगलावे बडनेराचाच आहे, पण तो एकूण 70 नंबरवर आहे यादीमध्ये. म्हणजे असे अलग अलग आहेत. काही ठिकाणी 4 जणांचे हे केलेले आहे. म्हणजे बडनेरातला एकाच व्यक्तीचे काही नंबर बदलून अलग अलग आहे, अलग अलग ठिकाणी व्होटिंग आहे आणि त्यांनी विधानसभेमध्ये मतदान केलेलं आहे. कालच्या याच्यामध्ये कालच्या सभेमध्ये सुद्धा दाखवलं, राज ठाकरेंनी दाखवलं की भिवंडी तिकडे ठाण्या इकडच्या लोकांनी मलबार हिल मध्ये मतदान केलं आणि ती किती 3,500 लोकांनी. आता इथे मतदान केल्यावर शाही लावून माणसं दुसरी बोलावलं एका दुसऱ्या ठिकाणाहून. आता तुम्हाला शाही आता बोलणं योग्य नाही. जे कलाकार लोक बरोबर कलाकारी करतात. आता याच्यामध्ये वाचा ना. कुसुम वाकोडे म्हणून आहे, तिचं अमरावती मतदारसंघात नाव आहे आणि तिचंच कुसुम रामदास वाकोडेचंच नाव तिवसामध्ये आहे. तिवसा. आता कुसुम रामदास वाकोडे म्हणून आहे, 238 तिचा पार्ट नंबर आहे आणि 38 अकाउंट नंबर आहे. त्याच्यावर अमरावती विधानसभा लिहिला आहे. आणि दुसरं तिचंच आहे कुसुम रामदास वाकोडे, ही तिवशामध्ये सुद्धा आहे. अशा हा माझं हे 20,708 नाव आहेत. म्हणजे डबल असल्यामुळे आपण 50% जरी धरले तरी 10,000च्या वर आहे. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये समजा जो कोणी अपेक्षित नगरपालिकेचा अध्यक्ष होऊ शकेल किंवा नगरपंचायतचा अध्यक्ष होऊ शकेल, अशा लोकांची नावं आता समजा अनिल ठाकरे समजा एखाद्या नगरपालिकेचा अध्यक्ष होऊ शकतो, हे रिझर्वेशन आलं तर अंदाज करून त्यांनी अनिल ठाकरेचं नाव कसं कापायचं, तर त्यांनी अनिल ठाकरेचं नाव पहिलेच कापून टाकलं 6 महिन्यापूर्वी. अंजनगाव सुरजील झालं. आमच्या कोंढाळी जे आता तुमच्या नागपूरच्या रस्त्यावर गाव आहे त्या ठिकाणी नगरपंचायत आहे. त्या नगरपंचायतमध्ये संजय राऊत हे तिथे त्यांनी अँटिसिपेट केलं की हे रिझर्वेशन इथे येऊ शकते, त्यांच्यामुळे हे उमेदवार होणार होते. गेल्या 20 वर्षापासून ग्रामपंचायतचे ते सदस्य आहेत. ते जरा नाव पाहायला गेले त्यांचंच नाव गायब. त्यांचं नाव टाकून दिलं हिंगा. त्यांनी तक्रार केली संजय राऊत कोंढाळणी. त्यांनी तक्रार कलेक्टर केल्यानंतर कलेक्टरनी चौकशी केल्यानंतर कलेक्टरनी रिपोर्ट दिला की संजय राऊत यांचं नाव त्यांनी अर्ज केला नसताना सुद्धा हेतुपुरस्पर त्यांनी कोणीतरी वगळण्यात आलेलं आहे आणि आम्ही आता याची चौकशी करू.
म्हणजे ज्याला निवडणूक लढवायची आहे त्याचंच नाव त्याच्यामध्ये अध्यक्षाची त्याचंच नाव त्याच्यामध्ये गायब आहे. अशा पद्धतीचे अनेक घोळ भाजपचं निवडणूक आयोगासोबत किंवा निवडणूक निर्णय अधिकारी जे काही असेल त्यांच्यासोबत ताळ करण्याचं म्हणजे थोडक्यात रिझर्वेशन तिथे काय येईल हे धरून त्यांनी 4 महिने पहिलेच कार्यक्रम करून टाकला. आणि कलेक्टरनी रिपोर्ट दिला की हे यांनी जी तक्रार केली आहे संजय राऊत कोंढाळी यांनी ही तक्रार खरी आहे आणि याच्यामध्ये यांनी कुठेही अर्ज केला नाही की माझं नाव कोंढाळीवरनं काढा आणि हिंगण्यामध्ये टाका. परस्पर ज्यांनी काही ते याला नाव काढायचं त्यांनी अर्ज केला की संजय राऊतचं नाव कोंढाळून काढा आणि हिंगण्यामध्ये टाका आणि ते नाव गेले त्याचं. आणि आज ते बिचारे कलेक्टर कोर्ट कचेरी करून राहिले. त्याच्यामुळे अशा प्रकारचे अनेक घोळ या संपूर्ण मतदार यादीमध्ये आहे आणि त्यामुळे याची व्यवस्थित तपासणी करून छानबीन करून दुरुस्त्या करून मग जर व्यवस्थित जर निवडणुका घेतल्या तर त्या निवडणुका फेअर निवडणुका होऊ शकतील. नाहीतर या निवडणुकीमध्ये सुद्धा काय होणार आहे याची सुद्धा आपल्या सर्वांना कल्पना आहे. काही याच्यात तर काल सांगितलं कालच्या सभेमध्ये मुलीचं वय 142 आणि बापाचं वय 52, वडिलाचं वय 52 आणि मुलीचं वय 142 असे सुद्धा त्यामध्ये काही नाव आले आहेत. काही वयाचं दाखले तिथं आले आहेत. पुढच्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागणार अशी चर्चा आहे. जर आता तुम्ही म्हणताय की या दुरुस्त केल्याशिवाय निवडणूक घेऊ नये, पण जर आता पुढच्या आठवड्यात जर लागली तर पुढची भूमिका काय राहणार आहे? कसं आहे पहिले आम्ही आता काल एवढा भव्य मोर्चा काढला. इलेक्शन कमिशननी त्याची दखल घेतली पाहिजे पण इलेक्शन कमिशन काही बोलत नाही. भारतीय जनता पार्टीचे नेतेच बोलतात. आम्ही प्रश्न विचारतो इलेक्शन कमिशनला, उत्तर देते भारतीय जनता पार्टी. मला समजत नाही काय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.